हाय हॅलो नमस्कार. मी नूतन. कसे आहात सगळे? आनंदी असावे असे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. तर हा आजचा ब्लॉग माझा असा होता की पौर्णिमेच्या दिवशीचा. आता पौर्णिमा होती 30 मेला आणि मला व्हिडिओ अपलोड करायला होणार आहेत 10-12 दिवस. तर त्यामागचं रिझन असं, तर आलेले पाहुणे. आता पाहुणे झाले तर त्यांच्यासमोर एडिटिंग करणं किंवा अपलोड करणं आणि त्यातल्या त्यात त्यांना जर माहीतच नसेल की आपलं यूट्यूब चॅनल आहे असं, अशा ह्याच्यात तर खूप अवघड होऊन जातं. म्हणून थोडंसं हा व्हिडिओ लेटच झाला आहे. तर आज पौर्णिमेचा दिवस होता. मग मी मार्केटला म्हणजे बाजारात गेली तर मला फुलं आणि विड्याची पानं काही मिळाली नाही लेट झाल्यामुळे. तर घरातच खूप छान गुलाबाची फुलं पण आली होती म्हणून मी तीच कट करून घेतली आणि त्यानंतर आंब्याची पानं आणली. तर आंब्याची पानं थोडी जास्तच होती. अधिक महिना होता, पौर्णिमा होती म्हणून मी आंब्याचे पानांचं तोरणसुद्धा बनवून घेतलं दरवाजाला लावण्यासाठी. ते जास्त आणि तर माझ्याकडे फक्त 11च पानं होते. तर त्या पानांना मी छान असं तोरण करून घेतलं आणि हळद कुंकूने मस्त त्यात टिपके ठेवून घेतले. खूप छान दिसत होतं म्हणून मी ते दरवाजाला लावण्यासाठी तयार करून घेतलं. तसंच पौर्णिमा होती म्हणून हळदीचं लेपनसुद्धा मला करायचं होतं. आता केंद्रात सांगितलं जातं की ज्या दिवशी पौर्णिमा किंवा अमावस्या असेल या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारून घ्यावा. त्या पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून सर्व घर पुसून घ्यावं. सर्व यंत्रे, वाहने घर स्वच्छ करून 7 वेळा नारळ उतारा करून घ्यावा अमावस्येच्या दिवशी असं सुद्धा म्हटलं जातं. पण ज्यावेळेस केंद्रात काही माहिती दिली जाते ना, तर हळदीचं लेपन न म्हणता तिथे उंबरठा हळदीने सारून घ्यावा असंच म्हटलं जातं. म्हणून मी सुद्धा तेच म्हणेल की उंबरठ्याला हळदीचं लेपन म्हणजे उंबरठा हळदीने सारून घ्यावा. तर मी ते सुद्धा आज करून घेणार आहे पौर्णिमा आहे म्हणून. तर त्याआधी दरवाजाला आंब्याची पानं लावून घेतली तोरण बनवून. तसंच पौर्णिमेच्या दिवशी जी काही आपण सत्यनारायणची पूजा करत असतो तर ती प्रदोष काळीच करायची असते. तसेच सत्यनारायण पूजेची जी आपण मांडणी केली आहे ती पूजा केल्यानंतर किंवा केव्हा उचलायची हा मोठा प्रश्न असतो. तर मी तेही तुम्हाला आज सांगणारच आहे ह्या व्हिडिओतूनच. त्यानंतर मला आज उंबरठ्याची पूजा करायची होती म्हणून भीमसेनी कपूर, उदबत्ती असं सगळं साहित्य मी जमा करून घेतलं. दरवाजाला आंब्याचं तोरण लावलं आणि उंबरठ्याची पूजेला सुरुवात करून घेतली. तर सत्यनारायण पूजेचं का करतात हे तर आता बऱ्याच जणांना माहितीच झालं आहे. घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी, तसंच आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी, लक्ष्मीला अगदी प्रसन्न वाटलं पाहिजे अशा कारणासाठी आपण सत्यनारायण पूजा केली पाहिजे दर पौर्णिमेला. तसंच काही गोष्टी अशा असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काही नियमसुद्धा असतात जे की काही केंद्रात सांगितलं जातात तेच मी तुम्हाला सांगते. आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो. झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणं गरजेचं असतं. तसंच घरात जर मीठ सांडलं तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये. ते स्वच्छ भरून घ्यायचं आणि पाण्यात टाकून द्यायचं. कारण मीठ समुद्रात असते. लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे. लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असं ठेवू नये किंवा पडलं तर ते भरून पाण्यात टाकावे. तसंच सायंकाळी म्हणजेच दिवे लावण्याच्या वेळेस झाडू, मीठ, पैसे या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत म्हणून हे कुणाला देऊ नये. संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. घरातून पैसा बाहेर जाऊ द्यायचा नसतो. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू म्हणजे गाईपासून प्राप्त होतात त्या वस्तू. गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणाला संध्याकाळी द्यायच्या नसतात. तसंच सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकरड्यावर किंवा कचरापेटीत टाकायची नसते. घरात बंद घड्याळ लावायची नसते कारण की आपली प्रगतीसुद्धा बंद पडते. रोज सकाळी
आता माझी उंबरठ्याची पूजा झाली, त्यानंतर मी तुम्हाला काही असे लवंग दाखवते ना, तर ही लवंग माझी गुरुपुष्य अमृत या दिवशी मी प्रत्येक लवंग हातात घेऊन महालक्ष्मी अष्टकम म्हणून ही पूजा केली होती आणि ती पिवळ्या पिशवीत आपल्या प्रवेश दरवाजावर टांगली होती. तर मग आता ही गुरुपुष्य अमृत योग गेला त्या दिवशी मला सगळे शक्य झालंच नाही. मग मी ती पूजा आधीची काढून घेतली आणि त्या 11 लवंग आहे ना ते भीमसेनी कपूरमध्ये लावून म्हणजे 11 लवंग त्याच्यात टाकले आणि भीमसेनी कपूरमध्ये ते सगळे जाड करून घेतलं व्यवस्थित. आणि ह्या 11 लवंगांची पूजा मी कशी केली तर ते मी गुरुपुष्य अमृत या जो काही व्हिडिओ बनवला आहे ना त्यात दाखवली होती, तर तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकतात. त्यानंतर मी परत दुसरी जी गुरुपुष्य अमृत योग होता ना त्या दिवशी पण पुन्हा 11 लवंग घेतले आणि त्याच्यावर सुद्धा मी महालक्ष्मी अष्टकम म्हणून घेतलं आणि ते पिवळ्या पिशवीत पुन्हा ते दरवाजाला लावून घेतले. तसंच किचन ओट्यावर सुद्धा मी त्या दिवशी स्वस्तिक काढते. त्यानंतर ही जी स्वस्तिक आहे ना ही 9 पॅरामिडची, म्हणजे 9 नसतील तर जास्तच असतील, हे पॅरामिड स्वस्तिक आहे. तर ती मी केंद्रातूनच आणली आहे. जर आपल्या घरात काही वास्तुदोष असेल ना तर ही स्वस्तिक जर लावली ना आपण तर ते वास्तुदोष दूर होत असतात. म्हणून दरवाजावर हे स्वस्तिक लावून घेतलं आहे. आणि जे काही आपण भिंतीवर काढत असतो ना स्वस्तिक, तर त्या ठिकाणी सुद्धा मी हे स्वस्तिकच चिपकून दिलं आहे, म्हणजे ते आपल्याला वास्तुदोष निवारण्यासाठी सोपं पडतं. त्यानंतर मी संध्याकाळ झाली आणि असं शिरा बनवून घेतला, म्हणजे नैवेद्याचा शिरा बनवला. त्यानंतर साडी घातली. मला तरी वाटते की त्या दिवशी पूजेच्या दिवशी आवर्जून साडीच घातली पाहिजे, म्हणून मी प्रयत्न करत असते. आणि नेमकं आज आम्हाला बाहेर पण जायचं होतं, त्यानिमित्ताने मी थोडी चांगलीच साडी घालण्याचा प्रयत्न केला. तर साडी घातली. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी उंबरठ्या सत्यनारायणची पूजेची मांडणी तर दुपारीच करून घेतली होती. तर मी पुन्हा संध्याकाळी उंबरठ्या पूजन करून घेते आणि तिथूनच मग मी डायरेक्ट सत्यनारायण पूजन करत असते. म्हणून मी पुन्हा संध्याकाळी भीमसेनी कपूर घेतला, त्यात 2 लवंग टाकल्या आणि उंबरठ्याची पूजा केली. पूजा वगैरे करून घेतली आणि मग नंतर मला सत्यनारायण पूजेला सुरुवात करायची होती. तर अशा पद्धतीने मी उंबरठ्यापासून सुरुवात केली. पूजा म्हटली, आता सत्यनारायणची पूजा असो किंवा कुठलीही सणासुदीची पूजा असेल ना, जेवढा सुगंध आपल्या घरामध्ये येत असेल ना तर लक्ष्मीचा वास तेवढा राहतो. म्हणून जास्तीत जास्त धूप वगैरे लावून पूजा करताना प्रयत्न करायचा असतो. त्यानंतर मी उंबरठ्या पूजनानंतर दरवाजाची पूजा केल्यानंतर मी 64 योगिनी यंत्रे ना त्याचीसुद्धा पूजा करून घेतले. आता घरात छान सुगंध असावा म्हणून मी काय करते, ह्या अशा माझ्याकडे काही मेणबत्ती म्हणजे लावायची स्टँड आहे, त्यासाठी मी अशी खाली मेणबत्ती लावते. त्याच्यावर भीमसेनी कपूर, 2 लवंग टाकते आणि निलगिरीचं तेल आहे माझ्याकडे, त्याचे काहीतरी 2-3 थेंब जरी टाकले ना तरी घरात खूप छान सुगंध येत असतो. म्हणून ते सुद्धा मी पूजेला बसण्याआधी लावून घेतले. कारण की घरात प्रवेश केल्यानंतर व्यक्ती असो किंवा लक्ष्मी असो, घरात जर सुगंध येत असेल ना तर आपल्या त्या घरात मन लागत असतं. म्हणून मी पूजेला बसण्याआधी ते सुद्धा लावून घेतलं आणि त्यानंतर सत्यनारायण पूजेला सुरुवात केली. आता सत्यनारायण पूजन केल्यानंतर जी काही आपण मांडणी केली तर ती पूजेची मांडणी कधी उचलायची हा मोठा प्रश्न असतो. तर ती पूजेची मांडणी कधी उचलायची असेल, सर्व पूजा करून घ्यायची. आरती झाल्यानंतर प्रसाद घेतल्यानंतर सगळ्यांना आधी प्रसाद वाटायचा. पोथीतील शेवटचं विसर्जनाचा जो मंत्र आहे, आता मी सगळ्यांना पहिले प्रसाद देऊन देते. जेवढे आपल्या घरात व्यक्ती असतील तेवढ्यांना प्रसाद द्यायचा, बाहेरच्या व्यक्तींना द्यायचा नसतो. तर त्यानंतर ते पोथीतील शेवटचं शेवटच्या विसर्जनाचा जो मंत्र आहे ना, यान्तु देवागण, हा मंत्र म्हणून अक्षदा सर्व पूजेवर टाकल्यानंतर तुम्ही त्याच दिवशी पूजा उचलू शकतात किंवा काही अडचण नसेल तर दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा आपण हे पूजन उचलू शकतो. नैवेद्य म्हणून दाखवलेला जो शिरा प्रसाद आहे ना, फक्त आणि फक्त घरातीलच लोकांनी घ्यायचा असतो. स्त्रियांनी माहेरीकडील कोणी आलं असेल तर त्या व्यक्तींनासुद्धा द्यायचा नसतो किंवा शेजारी पाजारी यांना अजिबात द्यायचा नसतो. व पुरुषांनी सासरकडील लोकांना किंवा मित्रमंडळींना तो प्रसाद अजिबात देऊ नये. आपले पुण्य दुसऱ्यात जाते. आपल्या पुण्याच्या खात्यावर त्या पूजेची फळ जमा होत नाही. मग तुमच्या आर्थिक प्रश्न, कर्जबाजारीपणा, समस्या ज्या असतील त्या सुटत नाही. म्हणून हे पूजा करताना नियम पाडायचे असतात. तर आपण ही पूजन त्याच दिवशीसुद्धा उचलू शकतो. ही जी प्रार्थना आपण बोलली ना विसर्जनाचा मंत्र, तर त्या दिवशीसुद्धा आपण ते उचलू शकतो. तर मी आज विसर्जनाचा मंत्र म्हणून घेतला, कारण काय होतं की आम्हाला आज बाहेर जायचं होतं, तेही वास्तुशांतीच्या पूजेला, म्हणजे तिथेही सत्यनारायणचे पूजनच आहे. म्हणून आता तिकडेही सत्यनारायणला पाठ देऊ शकत नाही, म्हणून मी मंत्र म्हणून विसर्जन करून घेतलं आणि आम्ही आता तिकडे निघालो होतो. तुम्हाला मांडणी उचलायची असेल
तर तुम्ही त्या दिवशीसुद्धा विसर्जन मंत्र म्हणून विसर्जन करू शकतात. जर तुम्हाला सकाळी करायची असेल तर सकाळी तुम्ही विसर्जन मंत्र म्हणायचा आणि मांडणी उचलून घ्यायची आरती करून. अशा पद्धतीने तुम्ही सत्यनारायण पूजनची मांडणी उचलू शकतात. तर आम्हाला आता तिकडे जायचं होतं म्हणून मलाही घाई होती, म्हणून मी आत्ताच विसर्जन मंत्र म्हणून घेतला, कारण की दरवाजा लावल्याशिवाय मला बाहेर निघता येत नव्हतं. म्हणून विसर्जन करून घेतलं आणि मग लगेच सत्यनारायण पूजेसाठी निघाले. कारण की तिथेही सत्यनारायणची पूजा, मग आता तिकडच्या सत्यनारायण पूजेलासुद्धा आपण पाठ देऊ शकत नाही, म्हणून आम्ही आता तिकडे निघालो होतो. तर आमची तिकडे जायची ही तयारी चालू होती. तर संध्याकाळची वेळ होती, मग प्रदोषकाळीच त्यांनी सत्यनारायणची पूजन ठेवलेलं असावं किंवा आज पौर्णिमा होती म्हणूनच त्यांनी वास्तुशांतीची पूजासुद्धा केलेली असावी असं मला वाटलं. पण काय झालं, आम्ही जिकडे सत्यनारायण पूजेसाठी गेलो होतो ना, तर तिकडे आज पूजनच नव्हतं. त्यांनी आधीच पूजन करून घेतलं होतं 3 दिवस आधी. फक्त आज जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता आणि मला तिथे जाऊन कळालं की आज फक्त जेवणाचाच कार्यक्रम आहे. पण फर्निश वगैरे घर खूप छान होतं. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.